महाबळेश्वरमध्ये जाण्याचा तुमचा प्लॅन चालू आहे आणि जर तुम्ही विला शोधताय तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। 8 BHK लक्झरीज विला मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। पर पर्सन 1000 रुपये असणार आहे। इथे तुम्ही वेडिंग, बर्थडे पार्टी, बेबी शॉवर आणि एंगेजमेंट असे छोटे मोठे इव्हेंट्स ऑर्गनाइज करू शकता। विलाचं नाव आहे अनुद्रा विला आणि हा खरंच विलाच्या समोर पार्किंग एरिया सुद्धा अवेलेबल आहे। प्लस तुम्ही आतमध्ये आल्यास क्षणी तुम्हाला लहान मुलांसाठी, बच्चे लोकांसाठी खेळण्यासाठी एरिया आहे, सिटिंग एरिया आहे, स्विमिंग पूलच्या जस्ट समोरच आणि बाजूलाच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा एरिया आहे। म्हणजे लहान मुलांचं काही टेन्शनच नाहीये। तुम्हाला या एरियाच्या जस्ट समोरच वरच्या बागेला एक छोटासा टेरेस दिसते। तुम्ही जर इथे वरती चालत गेलात तर इथे एक टेरेस सुद्धा आहे। इथून तुम्हाला पंचगणीचा व्ह्यू पाहायला मिळेल आणि इथे तुम्ही रात्री इथेही तुम्ही बसून चिल आउट करू शकता, कारण की पूर्ण नजारा, पूर्ण रात्रीचा एकदम तारे आपल्याला इथून पाहायला मिळतात। जर तुम्ही आलात तर इथे नक्की जा। तुम्हाला जर इथे बॅचलर पार्टी करायची आहे, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, तर इथे खूप सारे इव्हेंट झाले सुद्धा आहेत। आणि ही लाईन तुम्हाला दिसते ना पाण्याची, हर 2 दिवसांनी पाणी चेंज होतं आणि नवीन फिल्टर करून नवीन हे केलं जातं पाण्यामध्ये। सो ही सर्व प्रोसेस चालू आहे आणि मी दाखवण्यासाठी शूट केलं आहे की कसं काय असतं। सो विलाच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर ना आपलं असं काहीतरी प्रॉपर हॉल एरिया आहे। इथे सिटिंग एरिया असणार आहे। इथे तुम्ही TV यूज करू शकता, स्पीकरसुद्धा आहे। मी तुम्हाला स्पीकर दाखवतो। हां, आणि वायफाय असणार आहे। ओव्हरऑल असं काहीतरी लुक आहे आणि काहीतरी डिसेंट आणि एकदम वेगळंच असं मोबाईल वाटतोय ना जरासं। खालचा हॉलचा इंटिरियर खूप भारी केलेला आहे आणि स्विमिंग पूल एकदम अटॅचच आहे। आता वरच्या फ्लोअरला जाऊया आणि मी तुम्हाला एक एक रूम दाखवतो। ते एकूण 1 2 3 4 रूम आहेत। ते 4 रूम मी तुम्हाला दाखवतो। हा आहे एक रूम, पाहू शकता तुम्ही। AC असणार आहे, फॅन, आपल्याला स्टोरेज एरिया आहे। ह्या रूमची बाल्कनी आउटसाइडला आहे, म्हणजे आपल्या पार्किंग एरिया आणि समोरचा व्ह्यू पाहायला मिळतो। बाल्कनी खरंच खूप ह्यूज आहे, खूप मोठी आहे। इथे तुम्ही परफेक्ट बसून चिल करू शकता, त्यानंतरला नजारा सुद्धा एन्जॉय करू शकता। सुंदर असा। आणि मेन थिंग म्हणजे 1000 रुपयाला आपल्याला पंचगणीमध्ये ना नाही कुठे भेटणार, अजिबात नाहीच। TV आहे, लाइटिंग मी तुम्हाला दाखवतो। ओके, आता कसं जनरेटर चालू आहे, मोस्टली लाईट जाते, म्हणजे कमी जाते, इतकं नाही, लाईट जाते थोडी। त्यानंतरला आपण हे पाहू शकता, हा एक रूम आहे। वाव, सुपर। AC सेम जसं त्या बाल्कनीमधून आपल्याला व्ह्यू मिळतोय ना, आणि इथून हा बाल्कनीचा व्ह्यू बघा, हे आहे आपल्याकडे, म्हणजे हे प्रॉपर नदी दिसते इथून। असं स्टोरेज रूम आहे इथे। ही विलाच्या हर एक रूमच्या वॉशरूम मध्ये आपल्याला गीझरची सोय केलेली आहे आणि नीट अँड क्लीन वॉशरूम असणारच आहे। आणि पर्सनली माझा हा रूम सर्वात फेवरेट आहे, कारण की इथून व्ह्यू सुपर्ब आहे आणि इथला इंटिरियर पण एकदम भारी केलेला आहे। आतला इंटिरियर पण एकदम भारी आहे आणि आपल्याला पंचगणीमध्ये ह्याच्यापेक्षा एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये नाही मिळणार आहे कुठे विला। स्टोरेज एरिया मी तुम्हाला दाखवतो। इथे हे असं काहीतरी एरिया, एक्स्ट्रा मॅट्रेस आहे, AC आणि वायफाय असणार आहे। स्विमिंग पूल तुम्हाला नाही दाखवलं की दाखवतो। या बाल्कनी पासून आपण स्विमिंग पूल पण पाहू शकतो। त्यानंतरला पंचगणीचं सुंदर असा नजारा अद्भुत पाहायला मिळतं आपल्याला। आणि बाहेरही बसायला एकदम प्रॉपर सेटिंग आहे। मस्त पंचगणीचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता। वॉशरूम एरिया सेम नीट अँड क्लीन, गरम पाण्याची सोय, आणि
आणि माझ्या मते ना ही व्हिडिओ कोणीच ना बनवली असेल, इतक्या ऑफोर्डेबल प्राईसमध्ये विला. आता ह्याही विल्यामध्ये आपण घेऊ ना, ह्याची थीम थोडी वेगळी आहे आणि हर एक विलामध्ये तुम्हाला वेगवेगळा इंटिरियर दिसणार आहे, थीम थोडं चेंज असणार आहे. बाकी ओव्हरऑल AC आपल्याला असणार आहे. त्यानंतरला सिटिंग एरिया तुम्हाला मी दाखवलंच. मेन म्हणजे टॉपवाल्या ह्याच्यामध्ये जाऊया रूम्समध्ये. तिथे आपल्याला बाल्कनी आहे, तिथे प्रॉपर तुम्ही सिटिंग मस्त जेवण. सेकंड फ्लोअरवरती आपल्याला प्रॉपर बाल्कनीमध्ये सिटिंग एरिया पाहायला मिळतो. म्हणजे छोटी बाल्कनी आहे, त्यामध्ये आपण प्रॉपर बसून पूर्ण फॅमिली बसून जेवू शकतो. आपल्या फॅमिलीला इथे खूप एन्जॉय करता येईल, कारण की इथून नजारा पण एकदम भारी दिसतोय आणि खूप मोठी एरिया सुद्धा आहे. इथे हे बेंच आहेत, त्यावरती प्रॉपर आपण टेबल यूज करून प्रॉपर सिटिंग एरिया करून एकदम मस्त एन्जॉय करू शकतो. तुम्ही इथे मस्त डोंगर पाहू शकता आणि व्ह्यू पण एकदम भारी आहे आणि मस्त गार हवा सुद्धा इथे येतच असते. अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता या प्रॉपर्टीची, या विलाची. मी म्हणजे एक खासियत अजून सांगतो, आजूबाजूला 4 पॉईंट आहेत. इथे तर 2 पॉईंट आहेत जवळपास, सनसेट सनराईज 2 पॉईंट आहेत. त्यानंतर इथे स्वच्छ भारत अभियान पॉईंट आहे, पंचगणीचं पॉईंट आहे. त्यानंतर पॅराग्लायडिंग आहे, आपल्या पाठच्याच इथे दिसतं, मी तुम्हाला दाखवतो. आपल्या विलापासून 4 पॉईंट आहेत एकदमच जवळ. बाकीचे पॉईंट तर आहेत, म्हणजे एकूण 20-25 पॉईंट असतील महाबळेश्वरमध्ये. सेम आहे जसं खालचे फ्लोअर्स आहेत तसं सेम आहे. इथे प्रॉपर पॅराग्लायडिंग करतात, इथे पूर्ण सेटअप असतो त्यांचा आणि इथूनच आपण पाहू शकतो पॅराग्लायडिंग करताना. आणि समोरचा व्ह्यू तुम्ही पहा. तो वाला दुसरा वाला रूम जो आहे ना तो मी. आता आपण लास्ट बेडरूम पाहणार आहोत. तो ग्रुपसाठी सर्वात बेस्ट असणार आहे, कारण की इथे कम-बेड सोफा सुद्धा आहे आणि किंग साईज बेड सुद्धा आहे आणि एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि आतमध्ये इंटिरियर खूप भारी केलेलं आहे आणि या फ्लोअर म्हणजे ह्या रूममध्ये पण AC आहे. कम-बेड सोफा तुम्ही पाहू शकता. इथे 3 जण आरामात झोपू शकतात. परत तुम्ही इथे एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा घेतलात ना तरी आरामात इथे 7 ते 8 जण आरामात फिट होऊ शकतात, म्हणजे राहू शकतात या एका रूममध्ये. ह्या रूमपासून तुम्हाला बाल्कनीमधून सेम व्ह्यू पाहायला मिळेल जो आपण लास्ट बाल्कनीमध्ये पाहिला. आणि सीझन वाईज इथे प्राइस वरती खालती होत असते, तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एकदा विचारून घ्या. तर ही व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडली असेल, काय इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर व्हिडिओ खरंच शेअर करा. आणि तुम्ही जर प्लॅन करताय कुठे जायचं पंचगणीमध्ये फिरायचं तर इथे स्टे करायला नक्की या. इथलं जेवणसुद्धा खूप चांगलं आहे आणि मेन म्हणजे पंचगणीपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, हार्डली 5 मिनिटाच्या. तर हा सगळा बेस्ट असणार आहे. तर व्हिडिओ आवडले असेल शेअर करा. थँक्यू सो मच. तुम्हाला जर काही बुकिंग करायचे असेल तर मी कॅप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओच्या खाली दिसत पण आहे, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.